बांगलादेशप्रमाणे आता बलुचिस्ताननं सुद्धा स्वतंत्र देशासाठी एल्गार केलाय। बलुचिस्तान हा स्वतंत्र देश असल्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या जुलमी राजवटीला कंटाळून स्वातंत्र्याचं बिगुल फुंकणाऱ्या या बलुचिस्तानशी मराठी माणसाचं कसं रक्ताचं नातं आहे, पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट। काही वर्षांपूर्वी पेटलेल्या मराठा आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला। केवळ राज्यातून देशातून नाही तर अगदी पाकिस्तानातील एका कोपऱ्यातून सुद्धा पाठिंबा मिळाला होता। तो पाठिंबा देणाऱ्या संघटनेचं नाव होतं मराठा कौमी इतिहाद पाकिस्तान। आता मराठ्यांची संघटना पाकिस्तानात कशी या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थेट पानिपतच्या लढाईपर्यंत म्हणजे इसवी सन 1761 मध्ये जावं लागतं। त्याचं झालं असं की भारतावर चालून आलेला अहमद शाह अब्दालीला पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी दिलेल्या कडव्या झुंजीमुळे तो तसाच माघारी परतला। पण जाताना त्यानं मराठा सैन्यातील जवळपास 22,000 युद्धकैद्यांना आपल्या सोबत अफगाणिस्तानला नेलं। पण वाटेतच त्याच्याकडची रसद संपली आणि त्यामुळे त्यानं या युद्धकैद्यांना बलुचिस्तानच्या मीर नासिर खान नुरी यांच्याकडे सोपवलं। तेव्हापासून मराठे तिथे राहिले आणि तिकडचेच झाले। पुढे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला, तिथली भाषा आपलीशी केली। पण मराठा ही त्यांची ओळख आणि काही प्रथा परंपरा आजही कायम राहिल्यात। बुक्ती, मर्री, गुरचानी, मझारी आणि रायसानी यांसारख्या वेगवेगळ्या बलुची जमातींमध्ये त्यांची विभागणी झाली। तरी सुद्धा साधारणतः त्यांची आजची ओळख ही बुक्ती मराठा अशीच आहे। मराठा कौमी इतिहाद अशी त्यांची संघटना असून त्याचं फेसबुकवर पेज सुद्धा आहे। बुक्ती मराठे हे मराठी संस्कृतीचं जतन करतात। इस्लामाबादमधील धर्मांतरानंतर सुद्धा त्यांनी मराठी जीवनशैली जपली आहे। बलुची भाषेमध्ये आईला आईच म्हणतात। बुक्ती मराठा जमातीत लग्नापूर्वी हळदी समारंभ, गाठ बांधणे, सप्तपदी आणि नवीन घरात प्रवेश करताना तांदळाचं माप ओलांडणं यांसारख्या मराठी प्रथा आजही पाळल्या जातात। छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराजांच्या नावावरून बुक्ती जमातीतील एका उपजातीचं नाव शाहू मराठा असं आहे। तसंच पेशव्यांशी संबंधित पेशवानी हे आडनाव सुद्धा आढळतं। आज बलुचिस्तान पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळून स्वातंत्र्याची हाक देतोय। उद्या काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही। पण पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल एकमेकांसोबत शिकताना तिथल्या नागरिकांशी जोडलेलं आपलं मराठी नातं सुद्धा समजून घ्यायला हवं। निलेश पने, पुढारी न्यूज।